जय श्रीराम. बापूजी नगर येथील जीजस गॉस्पल चर्च हे चर्च नसून समाज मंदिर आहे. 2007 साली आमदार फंडातून समाज मंदिर बांधलेलं होतं. आज समाज मंदिरला दत्तात्रय उर्फ यवान कानेपागोल या व्यक्तीने समाज मंदिरला चर्च रूपात कन्वर्ट केला आणि हा यवान कानेपागोल मूळचा मोची समाजाचा दत्तात्रय आहे. दत्तात्रय नाव बदलून यवान कानेपागोल झाला आणि मोची समाजाच्या माध्यमातून आरक्षणाच्या माध्यमातून महापालिकेत कर्मचारी म्हणून कामाला लागला आणि तो फक्त सरकारी लाभासाठी मोची समाजाचा वापर करतो आणि नंतर कन्वर्ट झाला. हे फसवणूक आहे, हे गुन्हा आहे. दत्तात्रय उर्फ यवान कानेपागोल यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. जात पडताळणी तपास झाली पाहिजे आणि समाज मंदिरला चर्च म्हणून कन्वर्ट केल्याप्रकरणी पण यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि काल कुठले तर पुढारी म्हणत होते की आमच्या ख्रिस्ती बांधवांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्रास करायला लागले, संघाचे लोक त्रास करायला लागले. ख्रिश्चन म्हणून जन्मणं पाप आहे का? अरे बाबा, ख्रिश्चन म्हणून जन्मणं पाप नाही आहे. ख्रिश्चन म्हणून हिंदू मोची समाजाचं आरक्षण घेणं हे पाप आहे, गुन्हा आहे. आणि या व्यक्तीवर, या इसमावर आम्ही हिंदू राष्ट्र सेनेच्या माध्यमातून गुन्हा दाखल करणार आणि आमच्या मोची समाजामध्ये आतापर्यंत 25 ते 30% समाज धर्मांतरित झालेला आहे. येत्या काळात 100% घरवापसी करू. जे लोक ख्रिश्चन म्हणून मोची समाजाचं फसवणूक करतात आणि मोची समाजाला सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या या लोकांना एकतर तुम्ही मोची समाजाला पत्र द्या. आम्ही हिंदू मोची समाजाला आम्ही मानत नाही, आम्ही ख्रिश्चन म्हणून वावरतो आणि तुमचं आरक्षण घेत नाही. जर ख्रिश्चन म्हणून वावरत असताना हिंदू मोची समाजाला आरक्षण घेत असाल तर आम्ही हिंदू राष्ट्र सेना तुमच्यावर कायद्यानुसार खटला दाखल करणार. याद राखा. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. सर्वप्रथम सोलापूर शहरामध्ये आज जर आपण पाहिलो तर प्रामुख्याने एक लक्षात येते की धर्मांतरणाचा जो विषय आहे, बापूजी नगरमध्ये सर्वात मोठा समाज म्हणजे मोची समाज, जो हिंदू समाज म्हणून ओळखला जातो, त्यामध्ये 30% जे धर्मांतरण झालेलं आहे हे धर्मांतरण फक्त अडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली झालं असं मी उघडपणे म्हणतो. कारण जो माणूस एकीकडे राजकारणाचं बळ वापरून आणि दुसरीकडे आपल्या ख्रिस्ती धर्माचं बळ वापरून हिंदू लोकांना कन्व्हर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे आणि समाजाच्या नावाखाली समाज मंदिर उभा करून त्या समाज मंदिरात ते आमदार असताना त्यांच्या निधीमधून त्या समाज मंदिराला देणगी दिली गेली आणि त्या समाज मंदिराचं आज मोठ्या प्रमाणात चर्च म्हणून रूपांतर झालेलं आहे. आणि त्या चर्चमध्ये कमीत कमी आतापर्यंत 30% समाजा धर्मांतरण झालेलं आहे. ही गोष्ट सातत्याने हिंदू राष्ट्र सेना व हिंदू जनजागृती समिती याचा पाठपुरावा करत असताना समाजातील लोकांतून कळून आलं की लोकांनी त्यावरती आक्षेप घेण्यासाठी सुरुवात झाली आणि गेल्या 2 दिवसापूर्वी महापालिकेने त्यांच्यावर चौकशीचा आदेश काढला. हे लक्षात येताच आडम मास्तरांनी व तो कानेपागोल जो फादर आहे या दोघांनी मिळून रातोरात चर्चवरील जे क्रॉस आहे तो काढण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अर्थात चर्च असल्याचे पुरावे नष्ट करण्याचं त्यांचं उद्दिष्ट होतं. याच्या पलीकडे जाऊन आमच्या कानावर अशी बातमी आलेली आहे की चर्चमध्ये ज्या आत काही गोष्टी होत्या, जे चर्च म्हणून ओळखल्या जात होत्या, त्या गोष्टीही पुसण्याचं काम या दोघांनी केलेलं आहे. तर आम्ही आज या ठिकाणी महापालिकेचे आयुक्त आणि तसेच आपले सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना निवेदन देत आहोत की यांच्यावरती ज्यांनी हे चौकशीचे आदेश असताना देखील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा लोकांवरती कठोर कारवाई व्हावी. आणि जो कानेपागोल आहे तो मोची समाजाचं आरक्षण घेऊन त्याने नोकरीचा लाभ घेतलेला आहे व तो आज ख्रिस्ती म्हणून धर्मांतरण करत आहे. अशा लोकांवरती देखील कारवाई झाली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. जय श्रीराम, जय शिवराम. आज आम्ही सकल हिंदू समाज, हिंदू राष्ट्र, हिंदू जनजागृती
या संघटनेच्या माध्यमातून CP ऑफिसला आज आम्ही आमच्या विविध प्रश्नासाठी आम्ही निवेदन दिलं. पहिला प्रश्न असं होतं विषय जे आमचे बापूजी नगरमध्ये समाज मंदिरला अक्षरशः तिथं चर्च केले आहे, अनलिगली असा चर्च तिथं बनवून धर्मांतरचं काम होतो. जे आडम मास्तरचे पिलावळ आहे, पिलावळच्या माध्यमातून लोकांना धमकी देणे, लोकांना धमकी देऊन धर्मांतर करणे असे अनेक प्रकार आमच्या या बापूजी नगरमध्ये घडतो. खरं तर आमचं हे मोची समाज पूर्वजी काळापासून जांबुनी महाराज सनातन हिंदूचे ते होते, त्या माध्यमातून हिंदू मोची समाज म्हणून असं होतं. ते पुसण्याचं काम जिहादी वृत्तीच्या लोक हे जे आडम मास्तरची पिलावर धर्मांतरच्या माध्यमातून करत आहे, असं आम्ही कधीही खपून घेणार नाही. येणाऱ्या काळात जर विषय धर्मांतरचं झालं, आम्ही जैसे तैसे उत्तर आम्ही आमच्या संघटनेमार्फत देऊ. जय श्रीराम.